हाय हॅलो नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळेजण? मस्त मजेत का? आम्ही पण मस्त मजेत आहे. आज दाताचा 5वा दिवस आहे. आज दातात सिमेंट भरायचं आहे. त्यासाठी आम्ही चाललो आहे. आता संध्याकाळचे 5 वाजलेत आणि आता मी ब्लॉगला सुरुवात केली आहे. तर म्हटलं चला तुमच्यासोबत थोड्याशा गप्पा मारूया, छान छान ब्लॉग शूट करूया. तर निघालो आहे आता. आम्ही उबेर बुक केली आहे. आता उबेर यायला थोडं 5-10 मिनटं वेळ होता. 5 मिनटं म्हटलं चला तोपर्यंत तुमच्यासोबत थोड्याशा गप्पा मारूया. प्रांजल बघा, प्रांजलला खाली आली ना तर फक्त खेळायला पाहिजे असतं. प्रांजल इकडं नको जाऊ, इकडे ये का चल. तर बघा इथंच आमच्या समोर खाली गेटवरती ना उबेरची रिक्षा येईल. त्याच्यामध्ये मग मी बसून जाणार मग हॉस्पिटलला. इथून जास्त लांब नाही आहे, जवळच आहे. पण 2 व्हीलर नाही आहे, एकच 2 व्हीलर आहे. त्याच्यामुळे ते प्रांजलचे पप्पा आणि दादा शॉपवरती घेऊन जातात. मग आम्हाला घरी 2 व्हीलर नसते, म्हणून आता आम्ही उबेर बुक केली आणि आमची फायनली उबेर पण आली आहे बघा इकडं. तर चला जाऊया आता उबेरने हॉस्पिटलला डायरेक्ट. आज काय काय करते, कसं कुठं कुठं जाते ते पण तुम्हाला बघायला भेटेल. तर ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा. आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आता मी डॉक्टरकडून जाऊन आलेली आहे. सगळं बाहेर मार्केट वगैरे फिरून आली आहे. काल जो मी माईक घेतला होता तो खराब निघाला आहे आणि माझं जो OnePlus माझ्याकडे जो मोबाईल आहे त्याला तो माईक जो घेतला होता मी डिजिटेकचा तो तो म्हणजे जो ॲक्च्युअल मोबाईलचा कॅमेरा असतो ना त्याला तो येत नाही, म्हणजे बसत नाही आहे व्यवस्थित. त्यामुळं मग मी तो कॅन्सल केलेला आहे आणि देऊन टाकला आहे. आता बघू घेणं होतं की नाही, आता दुसरं माहीत नाही. माझा जो पहिलावाला होता ना त्याचं वायर थोडंसं असं खणलं आहे, म्हणजे मध्येच बोलता आहे ना व्हॉइस ओव्हर करत असलं ना तर त्याचा मध्येच आवाज तुटून जातो. आणि आपण बोलत राहिलो की मग नंतर चेक करायला गेलो की मग त्याचा आवाज इथला गॅप पडतो लगेच, म्हणजे आवाजच येत नव्हता. म्हणून ठरवलं होतं की दुसरा जो कॉलर स्पीकर असतो, माईक असतो तो घेऊया. पण 500-600 रुपयापर्यंत भेटला होता चांगला, पण तो काय नशिबातच नव्हता. त्या माझ्या मोबाईलला कनेक्टच होत नाही आहे. तर जाऊ द्या, आता तो मी देऊन टाकला. माझे 600 रुपये घेऊन आले, कॅन्सल करून टाकला. आणि तुम्हाला काही वस्तू कालच्या ब्लॉगमध्ये दाखवायचे राहून घेतले, म्हणजे काल मिनी ब्लॉगमध्ये सांगितले, पण त्याच्यामध्ये पण पूर्ण काही वस्तू घेतल्या मी ते पण सांगितलं नव्हतं. म्हटलं चला मोठा ब्लॉग बनवूया, त्याच्यामध्ये सगळं सविस्तर सांगूया. थोडीशी काल मी शॉपिंग केली होती. जसं की मी माईक घेतला होता, त्याच्यानंतर देवघरातली घंटी घेतली होती. त्याच्यानंतर मला एक कढई आवडली होती, ती मी म्हणजे जे मोबाईलमध्ये जेव्हा रेसिपी वगैरे बघते ना व्हिडिओ यूट्यूबला, तेव्हा त्यांच्याकडे बऱ्याच ताईंकडे ती कढई होती, मला खूप आवडायची. मी म्हटलं मी पण एक दिवस घेईल. आणि माझ्या मनी नव्हतं, ध्यानी नव्हतं, पण घंटी घेण्याच्या नादामध्ये ती कढाई पण माझ्याकडे झाली. अशा 2-4 आता कढाई आतापर्यंत माझ्याकडे झालेले आहे. तर ती कढाई पण दाखवते. आणि चहा पिण्यासाठी आमच्या घरात कप टिकत नाही, म्हणून मी ते फुलपात्र म्हणतात ना तसले 6 फुलपात्र आणलेले आहे. आणि त्याच्यानंतर थोडीशी छोटीशी रॅक भेटते ना किचनला ठेवायला, कारण की ती पण दाखवते. काय काय आणलं ते पण दाखवते. ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा. पाणी पण आलं आहे. आत्ताच आले मी घरी. मला बांगड्या घ्यायच्या होत्या. माझ्या बांगड्या गावाकडे राहिल्या आहे डेली यूजच्या. तर माझा इथं बांगड्याच भेटत नाही आहे हातामध्ये घालायला, म्हणजे जसं पाहिजे तसं. आणि मला असं डायरेक्ट परमनंट नको आहे बांगडी घालायला. त्याच्यामुळे ना गोट वगैरे असतात ना तर ते मी घालून काढू शकते, पण तसं मला काय भेटलं नाही. तर चला तुम्हाला दाखवते मी. आणि पितळाचं पातेलं घेतलं आहे. पितळाचं पातेलं प्रांजलच्या पप्पांना खूप दिवसात चालू होतं त्यांचं. पितळाच्या पातेल्यातली चहा खूप छान लागते, खूप छान लागते. मग काल घेऊनच टाकलं. तर दाखवते मी तुम्हाला एक एक. बघा ही कढई घेतली आहे. असं मस्त छान असं झाकण आहे बरं का. खूप दिवसाचं बघितलं होतं मी, ऑनलाईन पण बघितलं होतं, पण ऑनलाईन काही मी मागवलं नाही. त्याच्यानंतर बघा हे मस्त मशीनचे असे फुलपात्र आहे चहासाठी. आमच्याकडं कपच टिकत नाही, कप वापरून फक्त एवढेच कप राहिलेत. आणि म्हटलं चला हे आपण घरी चहासाठी वापरू शकतो. आणि ही जी दिसते ना तुम्हाला एक छोटीशी रॅक टाईप, ते एक घेतलेले आहे. असं छोटीशी आहे पण छान आहे. इथं थोडेसे डबे वगैरे ठेवायला छान वाटते, मला आवडली, मग मी ती पण घेतलं. आणि पातेलं घेतलं आहे, पण पातेलं आहे ना चहा बनवली ना तर त्याच्यामुळं वापरलेलं आहे, अजून घासायचं आहे मला. हे असलं छान असं पातेलं घेतलं आहे, मस्त कलाई वगैरे केली याला. आता घासायचं आहे मला, नाहीतर तुम्ही माहिती तसंच दाखवते आहे. भांडे घासायचे मला अजून मस्त. मला खूप आवडलं, कढई स्पेशली खूप आवडली. प्रांजल
कढई मला खूप आवडली आणि खूप दिवसाची इच्छा पण होती घ्यायची, घेऊन टाकली. ऑनलाईन नाही घेतली मी, कारण की प्रांजलच्या पप्पांना ना ऑनलाईन घेतलेली वस्तू आवडत नाही. तर ते म्हणतात काय घ्यायचं ते दुकानात जाऊन घ्यायचं, क्वालिटी कशी येते काय येते बघायला भेटतं. मी बऱ्याच वेळा असं नाही का ऑनलाईन घेण्याचा प्रयत्न केला, बाजूला असं सिलेक्ट करून ठेवायचे, परत नंतर म्हटलं कधीतरी त्यांना बघायला भेटेल तर परत ओरडा खावा लागेल, त्यामुळं मग मी ऑनलाईन ऑर्डरच नाही केली. आणि काल फक्त घंटी घ्यायची होती, तर आम्ही एवढं सगळं घेऊन आलो. मस्त गरुडाची घंटी कशी लागते, म्हणजे कशी असावी मंदिरामध्ये घंटी, हे एवढं काही माहीत नाही बरं का, पण तिथं काकां तिथं बोलत होते आणि मी गुगलवर पण सर्च केलं तर गरुड असावा घंटीवरती म्हणून मग ही गरुडाची अशी घंटी घेतली. दे ग प्रांजल ठेवून. तर देवपूजा वगैरे केली प्रांजलच्या पप्पांनी आणि छान घंटीला गंध वगैरे लावलाय, त्याच्यावर गरुड बसलेले मस्त हात जोडून. तर अशी असावी म्हणतात घरात, म्हणून ती पण घेऊन टाकली आहे. तर चला आता बाकीचं स्वयंपाक वगैरे करायचं आहे. अजून प्रांजलचा आम्हाला अभ्यास घ्यायचा आहे. प्रांजलला ग्रीन ड्रेस घ्यायला गेलो होतो, पण जसं पाहिजे तसं काय भेटला नाही. काल उद्या तिच्या शाळेमध्ये ग्रीन डे आहे, तर बघू आता दादा ते घेऊन येणार आहे संध्याकाळी तिला. तर चला आता मी स्वयंपाकाची तयारी करते, मला स्वयंपाक पण करायचं आहे. पाणी आलं आहे, पाणी पण भरायचं आहे, हे बघायचं पाणी पण आलं आहे. आणि चला ब्लॉग शेवटपर्यंत बघा, आणि ब्लॉग आवडत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका, आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे छान छान ब्लॉग रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. चला काळजी घ्या.